2013 मध्ये 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया। गंमत बघा, आता तुम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री होता, 16 पेशंटचं 138 वेळेस काय खोल फिटिंग केलंय। खरंच ती 16 पेशंट इथं आणून दाखवणं गरजेचं आहे की ते आहेत का नीट, म्हणजे सगळं जागच्या जागेवर आहे का। आता आपण समजून घ्या, एक विषय घेऊन आपण 16 रुग्णांवरती किती 138 शस्त्रक्रिया। मी तुम्हाला कागद देतो, पद्धत कशी असते, उपचार। शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जात नसतो। मी समजा किडनीच्या आजारचा पेशंट आहे, मला डायलिसिस लागतं, मला जर समजा 2 दिवसाला डायलिसिस लागत असेल आणि माझे समजा 10 डायलिसिस झाले तर माझ्यावरती 10 शस्त्रक्रिया झाल्या म्हणायचे का। मी पेशंट एक आहे परंतु मला डायलिसिस लागतं, नेफ्रोलॉजी त्याला म्हणतात। त्याला जो उपचार केला जातो, प्रत्येक डायलिसिस हा वेगळा उपचार आहे। मी आज एक डायलिसिस केलं, एक उपचार झाला, 2 दिवसांनी केलं, दुसरा उपचार झाला, 1 आठवड्याने केलं, तिसरा उपचार झाला। एका पेशंट वरती अनेक वेळेस, कधी कधी 10-10, 20-20 वेळेस, तुम्हाला माहिती आहे डायलिसिस आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्हा रुग्णालयात देखील केलं जातं। एका रुग्णावरती किती वेळेस केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे। एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल, त्यामुळे गैरसमज नको। एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाहीयेत, एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत। हा विषय आपल्याला समजला, स्पष्ट आहे ना। उपचार आणि शस्त्रक्रियामध्ये फरक आहे। एका व्यक्तीवरती 50 शस्त्रक्रिया झाल्या असं होऊ शकत नाही, परंतु एका व्यक्तीवरती 50 डायलिसिस त्याचा जीव वाचवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतात आणि आपण ते करतो।